नमस्कार सगळ्यांना, मी प्रफुल्ला. तुमचं प्रफुल्ला ब्लॉग या चॅनलमध्ये स्वागत आहे. चला तर पाहूया रोजच्या जीवनातील अतिशय उपयुक्त आणि महत्त्वाच्या किचन टिप्स. टिप नंबर 1. डाळिंबाचा रस मधात मिसळून प्यायल्याने मानसिक कमजोरी, आळस, नैराश्य आणि थकवा दूर होण्यास मदत होते. टिप नंबर 2. बटाटे जास्त दिवस टिकावेत म्हणून बटाट्यासोबत पेपरचे तुकडे ठेवावेत. त्यांनी बटाट्याला मोड येत नाही. टिप नंबर 3. बरणीतून लोणचे काढताना ओला चमचा वापरू नये, नाहीतर लोणचे लवकर खराब होते. टिप नंबर 4. अंगावर सारखे करड म्हणजेच केसपुडी उठून त्रास होत असेल तर कढीपत्त्याची कच्ची पाने चावून खाल्ल्यास आणि बाहेरून पानाची चटणी करून लावल्यास खूप आराम मिळतो. टिप नंबर 5. भाजीमध्ये मीठ जास्त झाले तर दुसऱ्या एका कढईमध्ये बेसन थोडे भाजून घ्या. मग भाजीमध्ये मिक्स करून भाजी परतून घ्या. त्यामुळे जास्तीचे मीठ बेसनमध्ये मिसळून जाईल. टिप्स नंबर 6. हरभरा डाळीची किंवा मूग डाळीची आमटी करताना त्यात थोड्या प्रमाणात गूळ घालावा. यामुळे आमटीला छान चव येते. टिप नंबर 8. केस पांढरे व्हायला लागले असतील तर महिन्यातून एकदा कढीपत्त्याची पावडर किंवा पेस्ट दह्यामध्ये मिक्स करून केसांच्या मुळांना लावल्याने केस पांढरे होण्यापासून थांबतात. टिप नंबर 9. तोंडामध्ये फोड आल्यामुळे आग होत असेल तर इलायची पावडर आणि मध एकत्र करून ही पेस्ट फोडांवर लावावी. त्यामुळे आराम मिळतो. टिप नंबर 10. ज्या महिलांचे बाळंतपणानंतर वजन वाढले आहे त्यांनी डिलिव्हरी नंतर 6 महिन्यांनी थोडा व्यायाम चालू करावा आणि नियमित ग्रीन टी घ्यावी आणि हेल्थी डाएट फॉलो करावे. त्यामुळे तुमचे वजन वाढणारच नाही, उलट हळूहळू कमी होईल. टिप नंबर 11. आपले सांधे मजबूत ठेवायचे असतील तर आहारात डिंकाचे, खजुराचे किंवा अळीवाच्या लाडूचा समावेश करावा. टिप नंबर 12. रोज रात्री झोपण्यापूर्वी 1 चमचा तूप खाल्ल्यामुळे त्वचा आतून उजळते आणि नैसर्गिक तेज येतो. टिप नंबर 13. सकाळी उठल्यानंतर तोंड धुण्यापूर्वी 5 मिनिटे चेहऱ्याची मसाज करा. यामुळे रक्तप्रवाह वाढतो आणि त्वचा नैसर्गिकरित्या उजळ दिसते. टिप नंबर 14. मुलतानी माती गुलाब पाणी लावून 10 मिनिटे ठेवा. 99% लोकांना हे ट्रिक माहीत नाही. त्यामुळे डेड स्किन
निघते आणि त्वचा स्वच्छ होते. टिप नंबर 15, साखर सोडून द्या. फक्त 7 दिवसात फरक दिसेल, कारण साखर त्वचेला लवकर वृद्ध बनवते. टिप नंबर 16, रोज 2 ग्लास कोमट पाणी प्या. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतील आणि त्वचा निरोगी राहील. टिप नंबर 17, चपातीचे पीठ मळताना त्यात थोडे दही टाकल्यास चपात्या मऊ बनतात. टिप नंबर 18, पुरीसाठी पीठ मळताना त्यात थोडे दूध टाकून गरम पाण्यात मळून घेतल्यास पुऱ्या मऊ होतात. टिप नंबर 19, कोबीचे मंचुरियन बनवताना पिठात थोडे कॉर्नफ्लॉवर घातल्यास मंचुरियन अधिक कुरकुरीत होतात. टिप नंबर 20, किडनी स्टोन पासून कायमचे दूर राहायचे असेल तर टरबूजाचे नियमित सेवन करा. टिप नंबर 21, गरोदर स्त्रीने केळीचे सेवन आवर्जून करणे आवश्यक आहे. यामुळे होणाऱ्या बाळांची हाडे मजबूत होतात. टिप नंबर 22, डाळिंबाचे सेवन केल्याने कधीही शरीरात रक्ताची कमतरता होत नाही. टिप नंबर 23, डोकं ठणकत असेल तर लवंगाचे तेल लावावे, आराम मिळेल. टिप नंबर 24, सकाळी कोरा चहा पिल्यास एनर्जी ड्रिंक म्हणून काम करते, तसेच चेहरा ताजातवाना होतो. तसेच कोरा चहा पिल्याने पित्त होत नाही. टिप नंबर 25, नेहमी एसी मध्ये झोपल्याने खांद्याचे आजार लवकर होतात, कारण जास्त थंड हवेमुळे शरीरात वात पकडतो. टिप नंबर 26, जास्त प्रमाणात टोमॅटो खाल्ल्याने किडनी स्टोन सारखे आजार होऊ शकतात. टिप नंबर 27, हातावर पिवळेपणा दिसल्यास लोहाची कमतरता असू शकते. यासाठी दररोज केळीचे सेवन करा. टिप नंबर 28, दररोज तुम्ही चिंचेचे पाणी पिल्याने रक्त शुद्ध करते, त्वचा सतेज बनते आणि वजन कमी होते. टिप नंबर 29, जेवताना पिष्टमय पदार्थ, भात तसेच बटाटे टाळा. शक्यतोवर पोळीऐवजी भाकरी खा. टिप नंबर 30, उन्हातून आल्यावर लगेच आंघोळ करू नये, नाहीतर डोके आणि डोळ्यांना त्रास होऊ शकतो. तर कशा वाटल्या आजच्या किचन टिप्स? व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.